शाहूवाडी तालुक्यातील शिरगाव येथील माजी महिला सरपंच सुरेखा न्यारे यांच्या खून प्रकरणी संशयितांना तात्काळ अटक करून कुटुंबियांना न्याय द्यावा अशी मागणी त्यांचा मुलगा साहिल न्यारे, नातेवाईक व ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे। या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच शाहूवाडी पोलीस ठाण्याकडे निवेदन सादर करण्यात आले आहे। रविवार 26 जुलै रोजी सुरेखा न्यारे यांचा गावातील प्रकाश उर्फ बाबू पाटील याने खून केल्याची घटना घडली होती। या प्रकरणातील फिर्यादीमध्ये मयत महिलेच्या चरित्रावर आक्षेपार्ह व बदनामीकारक आरोप करण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून ही माहिती पूर्णपणे खोटी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। तसेच या प्रकरणात मुख्य आरोपीसोबत त्याची पत्नी व इतर संबंधित व्यक्तींचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून त्यांच्या विरोधात सखोल चौकशी करून तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक SM सूर्यवंशी यांनी निवेदन स्वीकारून ग्रामस्थांशी संवाद साधला। या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास करून पुरावे संकलित केले जातील व पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच नागरिकांनी तपास प्रक्रियेत सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले। लाईव्ह मराठीसाठी शाहूवाडीहून राहुल पाटील। शिवाजी न्यारे यांचा मुलगा माझ्या आईचा खून रविवारी प्रकाश पाटील व त्याची पत्नी मंगल पाटील व त्याच्या घरातल्यांनी प्लॅनिंग पूर्वक हेतूने माझ्या आईचा खून दागिने व पैशाच्या वादातून केला। त्यानंतर माझ्या आईची बॉडी डिस्पोज करण्यासाठी मुंबईला घेऊन गेलेत। त्यामध्ये त्यांचा प्रकाश पाटील याचा भाचा संदेश पाटील हाही इन्व्हॉल्व होता आणि या सर्वांना फाशी शिक्षा व्हावी हीच माझी विनंती। मी सचिन पाटील, पीडित महिला सुरेखा शिवाजी न्यारे आमची बहीण असून तिच्यावरती जो आता रविवारी तिथं निर्गुण खून केला, हा खून फक्त पैशाच्या आर्थिक व्यवहारासाठीच केलेला आहे। मीडियावरती जे आपण सध्या जे व्हायरल चाललेलं आहे, जे अनैतिक संबंध, लग्नासाठी दबाव वगैरे, हे पूर्णपणे खोटं आहे। त्यासाठी सर्व मीडियांनी किंवा आमच्या पोलिसांनी देखील आम्हाला सहकार्य करावे आणि आमच्या बहिणीला याच्या सगळ्या गोष्टीतून पूर्ण सबळ पुराव्यानिशी चेक करून आमच्या बहिणीला प्रॉपर न्याय द्यावा आणि या सगळं घराची जे इन्व्हॉल्वमेंट आहे त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। धन्यवाद। शिवाजी न्यारे ही महिला आज जे काय पेपरला दिलेले आहे लग्नाची खोटी वार्ता, जे तिच्यावरती शिंतोड जे उडवलेले जात आहेत, हे पूर्णपणे चुकीचे आहेत आणि आमच्या गावच्या सरपंच महिलेला ह्यो न्याय मिळावा। आज निराधार महिलांची खळबळ या शाहूवाडी तालुक्यात कोल्हापूर जिल्ह्यात उडालेली आहे, तर ह्याचा न्याय ह्या माध्यमातून आम्हाला ह्यो मिळालाच पाहिजे। झालेली आहे त्यामध्ये या पूर्ण कुटुंबाचा सहभाग आहे आणि ही बॉडी संगनमताने डिस्पोज करण्याचा त्यांचा प्रयत्न होता। तर आज आपण सोशल मीडियावरती पण बघतोय की या बाईचे चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न जो चालू आहे, त्यामध्ये मला एवढंच बोलायचं आहे की ज्या माणसाने खून केला त्या माणसाचं तो खरं बोलेल हे कशावरून? तो माणूस साफ खोटं बोलतोय आणि या सर्वांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि यामध्ये जे जे इन्व्हॉल्ड आहेत त्या सर्वांना यामध्ये सजा झाली पाहिजे आणि आमच्या सरपंचांना हा न्याय मिळालाच पाहिजे। खून झाला तो